नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. देशात अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत 554 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवा आणि मुंबई रेल्वे स्थानकाचा देखील कायापालट होणार आहे. दिवा रेल्वे स्थानकात परिसरात आयोजित कार्यक्रमादरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिवा येथे फास्ट लोकल, सरकता जिना आणि इतर सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत व अजून रेल्वे सुविधा वाढवणार असल्याचे यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. या ठिकाणी भूमिपूजन करणार, त्यामध्ये आपल्या या मतदारसंघातील दिवा रेल्वे स्टेशन असेल, त्याचबरोबर शहाड रेल्वे स्टेशन असेल आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन असेल. मुंब्र्यामध्ये जे रोज 93,000 प्रवासी प्रवास करतात, या दिव्यामधून तब्बल 2,29,000 प्रवासी जे आहेत ते रोज या ठिकाणी करत असतात. आणि त्याचबरोबर हजारोच्या संख्येने शहाड रेल्वे स्टेशन वरून पण लोक जे आहेत ते त्या ठिकाणी प्रवास करत असतात. या मुंब्र्यासाठी जे आहे या 15 कोटीचा निधी जो आहे हा केंद्र शासनाकडून जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आणि या दिव्यासाठी जो आहे तो 45 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर झालेला आहे. मला वाटतं हा एक मोठा कार्यक्रम जो आहे, ज्यामध्ये या महाराष्ट्रामधील विविध स्टेशन्स, आपण अगोदर विचार करायचो की या रेल्वे स्टेशन्स वरती सरकते जिने कधी लागतील, या रेल्वे स्टेशन्स वरती लिफ्ट कधी लागतील, या रेल्वे स्टेशन्स वरती चांगले शौचालय कधी मिळतील. पण आपण जर आता पाहिलं या पूर्ण सेंट्रल रेल्वे स्टेशन वरती आणि आपल्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या स्टेशनचं जे आहे ते रिडेव्हलपमेंट या ठिकाणी झालेलं आहे. आणि या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विषय जे आहेत हे या ठिकाणी मार्गी लागले. अनेक वर्षापासूनचे 5वी आणि 6वी लाईनची मला वाटतं गेले अनेक वर्ष, आदेश बरोबर ना, गेले अनेक वर्ष आपण ऐकत होतो की 5वी आणि 6वी लाईन होणार होणार होणार, पण ही 5वी आणि 6वी लाईन काय त्या ठिकाणी होत नव्हती. पण आता 5वी आणि 6वी लाईन जी आहे ती त्या ठिकाणी झाली. गेले अनेक वर्ष लोक त्याची स्वप्न पाहत होते. चिखलोली रेल्वे स्टेशनचीच 5वी आणि 6वी लाईन सारखीच परिस्थिती होती. वाघुले साहेब, आमदार साहेब, चिखलोली रेल्वे स्टेशन होणार होणार होणार, तिकडच्या बिल्डर लोकांनी जमिनी घेतल्या, कॉम्प्लेक्सेस बांधले, सोसायटी केल्या आणि त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष, 25 वर्षापासून 30 वर्षापासून चिखलोली रेल्वे होणार त्या आशेने जे आहेत ते लोकांनी त्या ठिकाणी घरं घेत राहिली. पण चिखलोली स्टेशन काय इतके वर्ष झालं नाही. हे कधी झाले ही सगळी कामं? जेव्हा 2014 मध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार जे आहे, एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि या सगळ्या रेल्वे स्टेशन्सनी जे आहे हे कायापालट करण्यासाठी जे आहे ती सुरुवात त्या ठिकाणी झाली. आणि जे आपल्याला अशक्य वाटत होतं की कधी या दिवा रेल्वे स्टेशन कशा परिस्थितीमध्ये होता. उन्हाच्या झळा वाढत आहे. यामुळे थंडगार पाणी पिण्यासाठी माठ खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. ठाण्यातील बाजारपेठेत यावेळी माठ तर दाखल झाले आहेत, पण त्याबरोबर उत्तर प्रदेश आणि आग्राहून पिण्याच्या पाण्याच्या मातीच्या बॉटल्स देखील दाखल झाल्या आहेत. या बॉटल्सची किंमत 80 ते 120 रुपयापर्यंत आहे. प्लास्टिक बॉटल्सला एक वेगळा पर्याय आल्यामुळे या बॉटल्स आरोग्यदायी असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. यामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी या बॉटल्स खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. ठाण्यातील जांभळी नाका येथील बाजारपेठेत या बॉटल्स दाखल झाल्या आहेत. मेरा नाम हरीश है, यूपी से आता है, आगरा, यूपी आगरा से है. ये छोटा वाला 80 रुपये का, वो छोटा वाला 90 रुपये का, वो बड़ा वाला 120 का है. पब्लिक अभी कितना उसको डिमांड कर रही है? बहुत डिमांड हो रही है. क्या इसमें फ़ायदा होता है? पानी कैसे पानी रहता है? पानी ठंडा रहता है, एकदम चिल्ड, मटके जैसा. इसके मिट्टी का बॉटल है, इसलिए मिट्टी का बहुत फायदा होता है. माहिरे आहे. आणि हे बघा, मला हे बघून खूप आवडलं आहे खरं म्हणजे, की प्लास्टिकला पण हा पर्याय होऊ शकतो. मातीचे आपल्याकडे मातीचं ही या कारागिरीने मातीची एक बाटली आणलेली आहे. खरंच हा प्लास्टिकला पण एक पर्याय होऊ शकतो आणि पाणी पण थंड मिळेल. प्लास्टिकपासून जो आपल्याला जे दुष्परिणाम होतील तर ते याच्यातून आपण टाळू शकतो असं मला वाटतं. पण याची विश्वासता किती आहे वापरून झाल्यावरच समजेल. पण एक बदल म्हणून चांगली गोष्ट बाजारात यांनी आणलेली आहे. तर खरंच आपण याला प्रोत्साहन देऊया
लोक फक्त किंमत विचारतात आणि घेत नाही. खरंच आपण याच्याविषयी जागरूकता निर्माण करायला हवी. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मराठी सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी आज ठाण्यातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अभ्यासिकेला भेट दिली आहे. येऊर हिल्स इथे त्यांनी ही भेट दिली आहे. काही विद्यार्थिनींनी व वैशाली सामंत यांनी गाणे देखील गायले. तर विद्यार्थ्यांसाठी एक मराठी गीत गाऊन विद्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटो काढले आहेत. विद्यार्थ्यांना भेटून मलाही शाळेत आल्यासारखं वाटलं. माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी जागा झाल्या अशी प्रतिक्रिया यावेळी वैशाली सामंत यांनी दिली आहे. वाटलं मला खूप छान वाटलं. या मुलांबरोबर जेवढा वेळ घालवला मला लक्षात आलं की अभ्यासिकेवर त्यांचं प्रेम आणि अभ्यासिकेच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्यासाठी एक जे व्रत घेतलेलं आहे ते बघून खूप छान वाटलं. मी सांबरे साहेबांना त्यांचं अभिनंदन करेन की अभ्यासिकेचा हा जो उपक्रम आहे तो फार समर्थपणे त्यांनी सुरुवातही झाली आणि तो छान चालला आहे असं मला दिसलं. फार उत्सुक होती मुलं आणि एका ज्ञानदान ही गोष्ट माझ्यासाठी खूप मला असं वाटतं महत्त्वाची आहे. माझ्या घरी सगळे शिक्षक येतो त्यामुळे मला या गोष्टीचं महत्त्व काय आहे हे खूप छान समजू शकतं आणि ही पुढची पिढी घडते आहे या अभ्यासिकेतनं. आणि इथे येऊर हिल्सवर आहोत आत्ता आपण की जिथे अदरवाईज मुलांना मेन सिटीपर्यंत पोचणं कठीण झालं असतं तर त्यांच्यासाठी हा उपक्रम होणं हे त्यांच्या आयुष्याला फार मोठी कलाटणी देऊन जाऊ शकतं. ही फार महत्त्वाची गोष्ट सांबरे साहेबांनी केलेली आहे. तर या अभ्यासिकेला आणि त्यांच्या या उपक्रमाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि या मुलांना सगळ्यांनाच खूप आशीर्वाद आणि ऑल द बेस्ट. त्यांना मी हेच सांगितलं आत्ता की तुमचे शिक्षक आहेत ते तुम्हाला जितक्या पोटतिडकीने शिकवतील त्याचा जास्तीत जास्त त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा, ज्ञानार्जन करा. ती एक जी झोळी असते ना आपल्याकडे ती आयुष्यात कधीच संपत नाही, ती वाढत जाते. तर याची खूप छान सुरुवात या अभ्यासिकेने या मुलांसाठी करून दिलेली आहे की जिथे क्लासेस महागडे क्लासेस आहेत, जिथे पैशाअभावी एखाद्या गुणी विद्यार्थ्याला जाता येत नसेल असं असताना हा जो उपक्रम आहे तो मी म्हणेन फारच स्तुत्य आहे आणि हे जास्तीत जास्त अशा तऱ्हेने उपक्रम घडवले जावेत जेणेकरून पुढची पिढी आपण घडवत आहे हे भान ठेवणं
फार महत्त्वाचं आहे. सो पुनश्च एकदा मी जिजाऊ संस्थेचं कौतुक करेन आणि आभारी आहे की अशा तऱ्हेने नवीन पिढी इथे खूप छान घडली जाते. मॅडम, एक शेवटचा प्रश्न असेल, आज 21 वर्षांनंतर देखील तुमचं गाणं जे आहे ते पप्पा का दाजीबा हे मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होते. आज 21 वर्षांनंतर देखील ते कसं वाटतं, पुन्हा तेवढं प्रेम मिळतंय? हो, मला आनंद वाटतोय फार. कसं आहे ना, तुम्ही बरोबर बोललात, ज्यावेळी ऐका दाजीबा रिलीज झालं त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. तर ते पण मी म्हणेन काम आम्ही खूप मनापासून खूप अभ्यास करून, परत एकदा सांगते की काय आवडेल, काय आम्हाला कशा तऱ्हेने सादर व्हायला आवडेल, हा जवळजवळ 3 वर्ष अभ्यास केल्याचा हा आउटपुट. आणि जो बघा आताही सादरीकरणाचं माध्यम बदलतं. आता आज तुमच्या हातात हे फोन आहेत, त्यावेळी असं नव्हतं. तर असं असतानाही एक केलेलं आम्ही 2003मध्ये रिलीज झालेलं काम पुन्हा एकदा या माध्यमांद्वारे पुनश्च एकदा लोकांपुढे जात आहे. ते त्यांना आवडतं आहे. बरीच जण, आजच सकाळी मला कोणीतरी विचारलं आपका ये नया गाणं आहे क्या, म्हटलं येस, जिंकलो. त्यांना ते नवीन वाटलं, यापेक्षा अजून मला काय पाहिजे. सो असाच माझ्या श्रोत्यांचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम राहो. आणि ऐका दाजीबानंतर माझ्या करिअरमध्ये खूप छान मला गाणी मिळाली, सगळ्या संगीतकारांकडनं चांगले शब्द मिळाले. एक संगीतकार म्हणून माझ्याकडनं जे काही मला करता आलं या इंडस्ट्रीसाठी ते मी करते. नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं. आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत. आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर,
आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.